चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा, या ठिकाणी आज अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं आनंदी गणेश सेवाभावी संस्थान या संस्थानाच्या वतीनं आणि आमच्या आदरणीय वहिनी साहेब माननीय श्रीमती डॉक्टर स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांच्याकडून मोठ्या आग्रहानं आजची ही कीर्तन सेवा भोसले दादांच्या वतीनं माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली। खरं तर हे मोहिते पाटील कुटुंब जे आहे ते राजकारण, समाजकारण, अर्थकारण याबरोबर धार्मिक कार्याची परंपरा या परिवाराने जपलेली आहे। म्हणजे आदरणीय वैकुंठवासी उदयजी बापू यांनी मोठ्या अट्टाहासानं, मोठ्या कष्टातून या मंदिराची उभारणी केली आणि या ठिकाणाला आनंदी गणेश हे नाव दिलं। आनंदी गणेश नाव देण्याच्या मागे उद्देश असा की जो भक्त या ठिकाणी येईल, या भगवंताच्या या गणपतीच्या चरणावर माथा ठेवील, त्याच्या दुःखाचं हरण व्हावं, त्याच्या जीवनातलं दुःख संपावं आणि त्याला आनंद प्राप्त व्हावा, म्हणून आनंदी गणेश विठ्ठल। या संस्थांचे अध्यक्ष श्री माननीय कीर्तिध्वज सिंह उदयसिंह मोहिते पाटील, त्याचबरोबर बापूंचे चिरंजीव, धाकटे चिरंजीव शिवतेज सिंह उदयसिंह मोहिते पाटील, त्यांची नुकतीच नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून निवड झाली, जनतेनं त्यांना निवडून दिलं। सर्वप्रथम त्यांना खूप खूप अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा, त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ आणि गणपती बाप्पानं या परिवारावर, या कुटुंबावर आनंदाचा वर्षाव करावा, भरभरून आशीर्वाद द्यावेत अशी गणपती बाप्पाला प्रार्थना करू आणि चिंतनाला सुरुवात। विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा, सर्व सुखाचे आदर वापर उमादेवी वर, सर्व सुखाचे आदर वापर उमादेवी वर, सर्व सुखाचे आदर वापर उमादेवी वर, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा। जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि जय जय राम। आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे, येती माईके दुःखाची जननी, येती माईके दुःखाची जननी, येती माईके दुःखाची जननी, येती माईके दुःखाची जननी, नाही आदी अंती अवसान, नाही आदी अंती अवसान, नाही आदी अंती अवसान, अविनाशी करी आपली आई, अविनाश करी आपली आई, अविनाश करी आपली आई, अविनाश करी आपली आई, लावी मना पिपे गोविंदा, लावी मना पिशे गोविंदाचे, लावी मना पिशे गोविंदाचे, येती माईके दुःखाची जननी, येती माईके दुःखाची जननी, येती माईके दुःखाची जननी, येती माईके दुःखाची जननी, नाही आदी अंती अवसान,
आदि अंति अवसान नाही आदि अंति अवसान तुका म्हणे एका मरणेची सरे प्रमाणे येता मरणाची सरे तुका म्हणे एका मरणेची सरे प्रमाणे येता मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे ये रती माई के दुखाची रती माई के दुखाची जननी ये रती माई के हे रती माई के दुखाची जननी दुखाची जननी नाही आदि अंती अवसान नाही आदि अंति अवसान विठोबा रखमाई विठोबा रखमाई आ विठोबा रखमाई विठोबा रखमाई आ दे 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 विठोबा रखमाई विठोबा रखमाई विठोबा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक आपुला तो एक देव करुणी घ्यावा 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 तेने बिना जीवा सुख नोहे तेने बिना जीवा सुख नोहे तेरती माई के दुखाची जनिती तेरती माई के दुखाची जनिती तेरती माई के तेरती माई दुखाची जनिती जीवा सुख हे सुख माई के आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा
तेने विना जीवा सुख नहे तेने विना जीवा सुख नहे रती माई गे दुखाची जनिती रती माई गे दुखाची जनती रती माई गे दुखाची जनिती सुग्रीव बुवा म्हणा दुःखाची जनाती रती माई गे दुखाची जनिती रती माई गे दुखाची रती माई गे दुखाची जनिती रती माई गे दुखाची जनती रती माई गे रती माई गे दुखाची जनती रती माई गे दुखाची जनती नाजी आदी अंती आवसन नाजी आदी अंती आवसन रती माई गे
रणजित रणजित पिवळे वायर आवाज वाढवा पिवळे वायर आवाज वाढवा विठ्ठल विठ्ठल हॅलो हॅलो जनते नाही आदि अंत्य अवसान अविनाश करी आपल्या ऐसे लाभी मना पिसे गोविंदाचे येरते माये कदुखाची जनते नाही आदि अंत्य अवसान तुका म्हणे का मरणेची सरे तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे येरते माये कदुखाची जनते नाही आदि अंत्य अवसान विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्ना वरं पुंडरीकाय दातुं मुनित्रयी समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगाकारो प्रथमा नमन पांडुरंगाकारो प्रथमा नमन पांडुरंगाकारो प्रथमा नमन पांडुरंगाकारो प्रथमा नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया गंगाकृपादाने कथेचा विस्तार गंगाकृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगाकारू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संता
दुसरे चरण संताची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोधरार्थावतारम कलाकांक तेजोदिकामोदि वक्त्रम खलानीशवादापनोदार्ति हर्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवंत श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता विठ्ठल 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा ते निविल जीवा सुख नोहे येरती माई एक दुःखाची जनते नाही आदि अंती अवसान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळे कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहू निवासी सकल संत कंठभूषण सकल संत हृदय सम्राट वैराग्याची महामूर्ती पाचव्या वेदाचे जनक सदैव वैकुंठ गमन करणारे वैराग्य राग रसिक वैराग्य या शब्दाला ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं वैराग्य हा अर्थ प्राप्त झाला असे जगद्गुरु संत तुकोबरायांचा 4 चरणांचा अभंग आजच्या सेवेसाठी आयोजित आहे विठ्ठल 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 या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय माणसानं जीवन जगत असताना देवाला आपलंसं करून घ्या असं सांगतात. कुणाला आपलं करा? देवाला आपलंसं करून घ्या. काय होईल त्याच्यामुळे देवाला आपलं केल्यानंतर? तर देवाला आपलं केल्यानंतर तुम्हाला खऱ्या सुखाची प्राप्ती होईल. मग जे आपण या संसारात शोधतो ते सुख खरं आहे का? तर तुकोबराय म्हणतात, येरती माईक दुःखाची जनती नाही आदि अंती अवसान. प्रपंचामध्ये माणसाला दुःखच मिळतं, खरं सुख मिळत नाही. मग देवाला आपलंसं केल्यानंतर होतं काय? तर तुकोबराय सांगतात, तो आपल्याला अविनाशी करतो. अविनाशी करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. तो आपल्याला अविनाशी करून टाकतो. अविनाशी म्हणजे ज्याचा कधीच नाश होत नाही त्याला अविनाशी असं म्हणतात. तो आपल्याला अविनाशी करतो. आणि सगळ्यात महत्वाचा उपदेश तुकोबराय शेवटच्या चरणामध्ये करतात. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. आपण या इहलोकातून गेल्याच्या नंतर, आपल्या या इहलोकाचा प्रवास संपल्याच्या नंतर आपली कीर्ती, माणूस गेला तरी त्याचं नाव मागे राहतं. लक्षात घ्या, माणूस शरीराने जातो
पण नाव त्याचं मागं राहतं. म्हणून आपण जरी या इहलोकाचा प्रवास संपवला तरी आपली कीर्ती मागं उरावी असं काम माणसानं करावं, असा सुंदर उपदेश करणारा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलाय. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. या ठिकाणी आज अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं आनंदी गणेश सेवाभावी संस्थान या संस्थानाच्या वतीनं आणि आमच्या आदरणीय वहिनी साहेब माननीय श्रीमती डॉक्टर स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांच्याकडून मोठ्या आग्रहानं आजची ही कीर्तन सेवा भोसले दादांच्या वतीनं माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली. खरं तर हे मोहिते पाटील कुटुंब जे आहे ते राजकारण, समाजकारण, अर्थकारण याबरोबर धार्मिक कार्याची परंपरा या परिवारानं जपलेली आहे. म्हणजे आदरणीय वैकुंठवासी उदयजी बापू यांनी मोठ्या अट्टाहासानं, मोठ्या कष्टातून या मंदिराची उभारणी केली आणि या ठिकाणाला आनंदी गणेश हे नाव दिलं. आनंदी गणेश नाव देण्याच्या मागं उद्देश असा की जो भक्त या ठिकाणी येईल, या भगवंताच्या या गणपतीच्या चरणावर माथा ठेवील, त्याच्या दुःखाचं हरण व्हावं, त्याच्या जीवनातलं दुःख संपावं आणि त्याला आनंद प्राप्त व्हावा, म्हणून आनंदी गणेश. विठ्ठल विठ्ठला 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 या संस्थांचे अध्यक्ष श्री माननीय कीर्तिध्वज सिंह उदयसिंह मोहिते पाटील, त्याचबरोबर बापूंचे चिरंजीव, धाकटे चिरंजीव शिवतेज सिंह उदयसिंह मोहिते पाटील, त्यांची नुकतीच नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून निवड झाली. जनतेनं त्यांना निवडून दिलं. सर्वप्रथम त्यांना खूप खूप अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ आणि गणपती बाप्पानं या परिवारावर, या कुटुंबावर आनंदाचा वर्षाव करावा, भरभरून आशीर्वाद द्यावेत अशी गणपती बाप्पाला प्रार्थना करू आणि चिंतनाला सुरुवात. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आज अंगारकी चतुर्थी आहे आणि अंगारकी चतुर्थीच्या निमित्तानं गणपती बाप्पांच्या प्रांगणामध्ये आजची ही सेवा आहे. मग गणपती बाप्पा त्यांचं चरित्र आपण थोडं जाणून घेऊ. गणपती बाप्पांचा जन्म कसा झाला, गणपती बाप्पा ही देवता कशी आहे, सुख देणारी. म्हणून तर म्हणतात तूच सुख करता, तूच दुःख हरता, अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तू माझा, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तू माझा. तूच सुख करता, तूच दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा करता, तूच दुःख हरता, अवघ्या दिनाच्या नाथा, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तू माता, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तू माता. माणसाला सुख प्रदान करणारा आणि आपल्या जीवनातलं दुःख हरण करणारा असा हा गणपती बाप्पा. पण या गणपती बाप्पांचा जन्म झाला कसा याची कथा आपल्याला माहिती आहे, तरी पण मी सांगते ऐका. पार्वती मातेनं आपल्या अंगाच्या मळापासून गणपती बाप्पा बनवला. कशापासून बनवला? आपल्या अंगाच्या मळापासून. आता तुम्हाला प्रश्न पडेल, पार्वती मातेनं अंगाच्या मळापासून गणपती बनवला, मग किती दिवस आंघोळ केली नव्हती? पण असं नाही. जसं पांडुरंग परमात्म्याला उठण्याचा लेप लावतात आणि उठण्याचा लेप लावून तो लेप काढून घेऊन परत त्यांना स्नान घालतात, त्याच प्रकारे पार्वती माता आपल्या अंगाला उठण्याची ऊब घेतात आणि उठण्याची ऊब घेऊन ते उठणं काढून ठेवतात. मग त्या उठण्यापासून एक गणपती तयार केला, एक मूर्ती तयार केली आणि त्याच्यामध्ये प्राण ओतले आणि मूळ गणपतीचं आवाहन केलं. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंत आनंद या राघवाचा, जय जय रघुवीर समर्थ. मूळ गणपतीचं आवाहन केलं आणि त्या मूर्तीमध्ये प्राण ओतले. एक लेकरू, सुंदर मूर्ती त्याच्यातून प्रकट झाली. ते लेकरू उभा राहिलं आणि लेकरानं पहिल्यांदा विचारलं की आई माझं काम काय. जे आदर्श मूल आहे ते आईला
काम विचारतं. आताची मुलं काम सांगितलं की दाम मागतात. त्या मुलाने विचारलं माझं काम काय आहे? पार्वती माता म्हणतात की बाळा, मी स्नान करत असताना तू बाहेर उभा राहायचं, हेच तुझं काम आहे. मग ते लेकरू म्हणतं, आई मी हे काम करत असताना जर मला एखाद्याने अडवलं आणि विचारलं की आम्हाला अडवणारा तू कोण, तर माझं नाव काय? तर पार्वती मातेनं सांगितलं की तू माझ्या विनयाचं रक्षण करशील, म्हणून तुझं नाव विनायक. आणि गणपती बाप्पांना विनायक हे नामाभिधान प्राप्त झालं. पुढची कथा आपणा सर्वांना माहित आहे. महादेवजी आले, मस्तक गणपती बाप्पांचं छाटलं गेलं आणि त्यानंतर उत्तरे दिशेच्या बाजूला जो डोकं करून झोपलाय. त्यामुळं शास्त्र आपलं एवढं मायनॉर मॅनेजमेंट करतं, लक्षात घ्या. आपल्या शास्त्रामध्ये उत्तर दिशेला डोकं करून झोपू नये म्हणतात. आताची पिढी जुन्या लोकांना वेड्यात काढते, काहीतरी अंधश्रद्धा आहे, पण ही अंधश्रद्धा नाही. कारण आपल्या देशाची भौगोलिक रचना अशी आहे की उत्तरेकडे डोकं केल्यानंतर मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो आणि त्याच्यामुळे सायन्स सांगतं की मड्याचे पाय उत्तर दिशेला करून ठेवतात. त्यामुळं उत्तर दिशेला डोकं करून झोपायचं नाही. उत्तर दिशेला एक हत्तीचं पिल्लू दिसलं, त्याचं मस्तक आणलं, मस्तक छाटून आणलं, लेकरू उठून बसलं. पण उठून बसल्याच्या नंतर सोंड हलवत उठून उभं राहिलं. आता ते लेकरू लांब सडक नाक, सुपाई एवढे कान, बारीक डोळे भुंग्यासारखे, सुटलेलं पोट. माता पार्वतीनं काही मूर्तिकलेचा क्लास केला नव्हता. मग असल हे लेकरू, ह्याला देव कोण म्हणल? ह्याला देव म्हणेल कोण? ह्याच्या मंदिरात कोण जाईल? मला सांगा, माणूस दिसायला सुंदर नसेल तर त्याला किंमत नाही. संक्रांतीचा सण जवळ आलाय. मला सांगा, तुम्ही 1 तोळ्याची नथ घेतली आणि 5,000ची पैठणी घालून जर गेलात आणि तुम्हाला कुणी विचारलंच नाही महिला मंडळ, तर तुम्हाला किती लग्नातला भारीतला बासमती गोड लागेल का? गोड लागणार नाही. कारण साडीला विचारलं पाहिजे, नथीला विचारलं पाहिजे, किंमत कशाला आहे त्याला आहे. मग पार्वती माता विचार करू लागले की आता ह्या देवाला देव कोण म्हणणार? महादेवजी म्हणतात की तू काळजी करू नको. 33 कोटी देवतांच्या आधी पूजा करायची असेल तर त्या 33 कोटी देवतांच्या पूजेसाठी, हा त्यांच्या पूजेच्या सिद्धीसाठी हाच सिद्धिविनायक असेल. म्हणून भगवान शिवशंकराच्या आशीर्वादानं गणपती बाप्पांना सिद्धिविनायक हे नामाभिधान प्राप्त झालं. हे नामाभिधान प्राप्त झाल्याच्या नंतर बघा, गणपती बाप्पांचं वाहन काय आहे? काय आहे? मूषक, म्हणजे उंदीर. आता मला सांगा, उंदीर कधी शांत बसलेलं तुम्ही पाहिलंय का? उंदीर शांत बसत नाही. शेतकऱ्यांचा कापूस खातो, धान्याची पोते फोडतो आणि श्रीमंताच्या घरातले कपडे कुरतडतो. श्रीमंताच्या घरातले उंदीर तांदळाच्या डब्यात इकडून तिकडे उड्या मारतो. म्हणजे उंदीर हा शांत बसत नाही. आणि उंदीर म्हणजे काय आहे? उद्योग आहे. आणि गणपती बाप्पा कशावर बसलेत? उंदरावर बसलेत. ज्यांच्या घरामध्ये नित्यनियमानं गणपती बाप्पांची पूजा होते, त्यांची आराधना होते, त्यांचं नामस्मरण होतं, त्यांच्या घरातली माणसं सतत उद्योगात असतात. हे लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं. त्यांच्या घरातली माणसं सतत उद्योगामध्ये असतात, सतत उद्योग असतो. आणि ज्या घरातली माणसं सतत उद्योगात आहेत त्या घरामध्ये माता लक्ष्मीचं येणं असतं. आणि ज्या घरामध्ये गणपती बाप्पांचं पूजन आहे त्यांच्या घरात नेहमी शुभ कार्य घडतं. का? गणपती बाप्पांना 2 मुलं आहेत. त्या मुलांचं नाव आहे शुभ आणि लाभ. ही 2 मुलं आहेत, शुभ लाभ. त्यांच्या पत्नी आहेत रिद्धी आणि सिद्धी. ह्या त्यांच्या पत्नी आहेत. जो गणपती बाप्पांचं पूजन करतो ते त्याला प्रसन्न होतात. बुद्धीची देवता आहे. लहान मुलांनी आवर्जून गणपती बाप्पांची उपासना करावी. कारण जर त्यांना कोणत्याही कार्यामध्ये यशस्वी व्हावं असं वाटत असेल तर गणपती बाप्पांची नामस्मरण, त्यांची साधना करणं हे खूप गरजेचं आहे. गणपती बाप्पांकडे पाहिलं आपण, गणपती बाप्पांचे मोठे कान आहेत, लांब कानाचे आहेत गणपती बाप्पा. सुपाई एवढे कान आहेत. किती कान आहेत? केवढे? सुपाई एवढे कान आहेत. सुपाई एवढे कान काय सांगतात? आपल्याला शिकण्यासारखं काय की दुसऱ्यांचं ऐकून घ्यायला शिका. आपल्याला दुसऱ्याची ऐकायची सवय नाही. बरेच जण म्हणतात यानं असं असलं पाहिजे, त्यानं तसं असलं पाहिजे, यानं असं असलं पाहिजे. पण आपण कसं असलं पाहिजे याचा सुद्धा आपण कधीतरी विचार करणं गरजेचं आहे. बरं, आपण कसं असलं पाहिजे हे जर कळत नसेल बडे बाबा, तर आपण कसं नसलं पाहिजे हे तरी माणसाला कळायला पाहिजे. पण आपल्याला काही समजत नाही हेही माणसाला समजत नाही. पण ज्यांना काही समजत नाही ते दुसऱ्याला काही बोलू देत नाही. हा माणसाचा प्रॉब्लेम आहे. गणपती बाप्पांच्या कानापासून काय शिकायचं? दुसऱ्यांचं ऐकायला शिका. जर तुम्हाला प्रपंचामध्ये भरभरून यश हवं असेल तर काय करा?
गणपती बाप्पांसारखी सूक्ष्म नजर ठेवा, संसारामध्ये बारीक लक्ष ठेवा. आणि गणपती बाप्पांचं पोट मोठं आहे, उदर मोठं आहे. काय शिकायचं त्यातून? भरपूर खान सुस्त व्हा. याच्यातून काय शिकायचं? भरपूर खा सुस्त व्हा असं नाही. पोट मोठे याचं कारण असं, गणपती बाप्पांचं उदर मोठं आहे. तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी पोटात ठेवायला शिका. पोटातल्या गोष्टी लगेच ओठात आणू नका. हे यातून सगळ्यातून गणपती बाप्पाकडून आपण शिकायचं. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आज अंगारकी चतुर्थी आहे. अंगारकी चतुर्थीचं महत्व असं की एकदा भारद्वाज ऋषीकडे मंगळ ग्रह गेला आणि त्यानं गणपती बाप्पांची उपासना करायची कशी ते विचारलं. भारद्वाज ऋषी त्याला सांगतात गणपतीची उपासना कशी करायची. गणपती बाप्पा त्याला प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर मंगळ ग्रहाला वरदान दिला की ज्यावेळी संकष्ट चतुर्थी मंगळवारी येईल त्यावेळी तो अंगारक योग असेल. मंगळ ग्रह हा रंगाने तांबडा आहे. कसा आहे रंगानं? तांबडा आहे आणि गरम आहे, त्यामुळे त्याला अंगारक असं म्हणतात. मग आजचा चतुर्थीचं विशेष असं महत्व आहे. आज केलेली गणपतीची उपासना, आज केलेली गणपतीची साधना, ही गणपती बाप्पा तुम्हाला केलेली साधना त्याचं विशेष फळ मिळतं. त्यामुळं गणपती बाप्पांची अंगारकीला मोठ्या उत्साहानं भक्त दर्शनासाठी येतात. मोठ्या उत्साहानं त्यांची आनंदाने सेवा करतात. आनंदानं मोठ्या सेवाभावानं त्यांचं जप करतात. दुसरं एक की हा गणपती बाप्पा जो आहे त्या गणपती बाप्पाला हरळी का वाहतात? बऱ्याच जणांचा प्रश्न आहे. गणपती बाप्पाला हरळी वाहायची कशा करता ते ऐका. ज्यावेळी गणपती बाप्पानं अनलासूर नावाचा राक्षस, हा अनलासूर नावाचा राक्षस सगळ्या आपल्या ऋषीमुनींना त्रास द्यायचा आणि त्रास द्यायचा, एवढा त्रास द्यायचा की या अनलासूर नावाच्या राक्षसानं त्रस्त झाले सगळे. आणि मग गणपती बाप्पांकडे गेले. गणपती बाप्पानं त्या राक्षसाला गिळून घेतलं आणि गिळून घेतल्याच्या नंतर आग गणपती बाप्पांच्या पोटात पडली. मग गणपती बाप्पांच्या पोटातली आग शांत करण्यासाठी भगवान शिवशंकरानं आपल्या डोक्यावरचा चंद्र काढून दिला. कुणाला? गणपती बाप्पांना. म्हणून गणपती बाप्पांना आणखीन एक नाव आहे पहा, भालचंद्रा सिद्धी गणेशा तुला पूजिते श्री परमेशा, तुला पूजिते श्री परमेशा. भालचंद्र हे नाव आहे का? शांत पोट होण्यासाठी. पण तरी पण यांच्या पोटातला दाह शांत होईना. मग भगवान शिवजीनं आपल्या गळ्यातला जो साप आहे तो गळ्यातला साप काढला आणि गळ्यातला साप गणपती बाप्पांच्या कमरेभोवती गुंडाळला. बघा, गणपती बाप्पांच्या कमरेला सापाचा करगोट आहे. कशासाठी? पोटातला दाह शांत करण्यासाठी. पण तरी पण त्यांच्या पोटातला दाह शांत झाला नाही. मग शेवटी 88,000 ऋषींनी जप करून 21 दुर्वा, 21 हराळ्यांच्या पिंड्या गुंडाळल्या आणि गणपती बाप्पांच्या पोटाभोवती बांधल्या. त्यावेळी गणपती बाप्पांच्या पोटाचा दाह शांत झाला. याचं कारण आहे, ज्यावेळी समुद्रमंथन झालं त्यावेळी या समुद्रमंथनातून अमृत 14 रत्न बाहेर निघाली. त्यातलं 14वं रत्न म्हणजे अमृत आहे. देवाचं आणि राक्षसांचं ज्यावेळी भांडण लागलं त्यावेळी त्या अमृताचे 2 थेंब पृथ्वीवर पडले. एक थेंब हराळीवर पडला आणि दुसरा थेंब कडुनिंबाच्या झाडावर पडला. त्यामुळं कडुनिंब आणि हरळी ही माणसाला औषधाचं काम करते आणि त्यामुळं गणपती बाप्पाला हरळी वाहतात. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. आजच्या कीर्तनाच्या साथीसाठी जे सर्व मंडळी उपस्थित आहेत, आमचे गुरुवर्य हरिभक्तपरायण तानाजी महाराज कदम, गुले बाबा आहेत, विजूदादा आहेत, हरिभक्तपरायण ज्योती नाना आहेत, सगळी परिचित अपरिचित ज्ञात अज्ञात सर्व मंडळी, सर्वांच्या चरणावर सप्रेम दंडवत. आमचे अर्जुन दादा आहेत, विठ्ठल बुवा आहेत, त्याचबरोबर इकडं बरे महाराज आहेत, नलवडे काका आहेत, चोपदार आहेत, सुंदर असं पखवाजाचं वादन करणारे आमचे रणजित दादा आहेत, आमच्या मंदिर समितीचे सदस्य बापू तात्या चव्हाण काका सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी तबल्याचं वादन करणारे वाघ, तुम्ही घाबरू नका बरं, वाघ आहेत. आमचे वाघमोडे काका घरी आहेत पण आहेत वाघमोडे आपल्याकडे.
हार्मोनियमचं वादन करणारे हरिभक्तपरायण बाबा या ठिकाणी, घरात बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांची आहे ते हरिभक्तपरायण. हां दादा, तुमच्यासाठी एकदा सगळ्यांनी जोरात टाळी वाजवा. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे ज्यांच्या माध्यमातून आजच्या कीर्तनाचं शूटिंग होतंय ते ओम साई क्रिएशन यूट्यूब चॅनल या ठिकाणी आहे. त्याचबरोबर आजच्या कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे तुपे आबा आहेत, जुळे आबा आहेत, आमचे तात्या मामा आहेत, आबा आहेत, सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणावर एकदा प्रणिपात करते आणि चिंतनाला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. माणसाने जीवन जगत असताना देवाला आपलं करून घ्या. देवाला आपलं कशासाठी करा ऐका. खरं तर 5 दैवत शास्त्रे मान्य आहेत. गणपती, शक्ती, सूर्य, भगवान शिव आणि विष्णू ही 5 दैवत शास्त्रे मान्य आहेत. गणपतीच्या भक्ताला गणपत्य म्हणतात, शिवाच्या भक्ताला शैव म्हणतात, सूर्याच्या भक्ताला सौर्य म्हणतात, विष्णूच्या भक्ताला वैष्णव म्हणतात, शक्तीच्या भक्ताला शाक्त म्हणतात. पण उपासना जर करायची कुणाची तर कुणाची करायची आहे? गणपती बाप्पांची उपासना करायची आहे. का? कारण गणपती बाप्पा जो आहे ना तो सुख देणारा आहे आणि दुःखांचं हरण करणारा आहे. एकदा सगळ्यांनी प्रेमानं भजन करायचंय. तू सुख करता, तू दुःख हरता, तू सुख करता, तू दुःख हरता, तूच करता आणि करविता. मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया 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 मंगल मूर्ती मोरया 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 मंगल मूर्ती मोरया. मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मोरया मोरया मंगल मूर्ती मोरया 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 गणपती बाप्पा मोरया. मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. मोरया. गणपतीची उपासना करा. का? कारण तो तुम्हाला सुख प्रदान करेल आणि दुःखाचं तुमच्या जीवनातून हरण करेल. गणपतीची आरती सुद्धा पहा. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. अर्थ ऐका. सुख करता सुखाची प्राप्ती करून देणारा, दुःख हरता दुःखांचं हरण करणारा, वार्ता विघ्नाची. आता काय डोकं लावता? वार्ता विघ्नाची. विघ्नाची वार्ता जर तुमच्या घरी आणून दिली तर बसवजाल का तुम्ही गणपती? पूजा कराल का गणपतीची? बघ, पण ही आरती अशी नाही. आरती व्यवस्थित ऐका. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी. विघ्नाची वार्ता न उरू देणारा असा गणपती बाप्पा, आपल्या आयुष्यामध्ये आनंद देणारा गणपती बाप्पा. या देवाला आपलंसं करा. बरं, देवाला आपलंसं का करा? त्याच्याशिवाय माणसाला सुखाची प्राप्ती होत नाही. देवाला आपलं केल्याशिवाय माणसाला सुख मिळतं का? माणसाला सुख मिळत नाही. माझा एक प्रश्न आहे आई तुम्हाला. मला सांगा, परमार्थ आपण करतो, परमार्थ गरज म्हणून करावा की आवड म्हणून करावा? बोला. गरज म्हणून करायचं का आवड म्हणून? आवड म्हणून, बरोबर आहे ना? पण परमार्थ आपण आवड म्हणून करतो का? आवड म्हणून करतो का? आवड म्हणून करत नाही. ज्यावेळी आपलं सगळं सुरळीत चाललेलं असतं त्यावेळी आपल्याला देव आठवत नाही. चांगलं चाललंय, देव आपल्याला आठवत नाही. पण ज्यावेळी आपल्यावर संकट येतं त्यावेळी मात्र आपण देवाकडे धाव घेतो. मग मला सांगा, देव तुमची आवड आहे का गरज आहे? देव आवड आहे का गरज आहे? तुम्हाला हा सिद्धांत पटण्यासाठी एक उदाहरण सांगते, ऐका.
एका मालकानं 2 प्राणी पाळले त्याच्या गरजेसाठी. एक पाळलं त्याच्या गरजेसाठी, एक पाळलं आवडीसाठी. गरजेसाठी जे पाळलं ते गाढव होतं आणि आवडीसाठी पाळलं तो कुत्रा होता. मग गाढव दिवसभर कष्ट करायचं, दिवसभर काम करायचं, गाढवासारखं राब 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 राबायचं आणि कुत्रं काहीच करत नव्हतं, काम करत नव्हतं. पण कुत्रं मालक आला की मालकाच्या अंगावर झेप टाकायचं आणि मालकाचं तोंड चाटायचं आणि कुत्रं बिस्किट खायचं आणि गाढव मार खायचा. गाढवाने एक दिवशी बघितलं की कुत्रा का नेमकं करतो काय, मालक याला बिस्किट खाऊ घालतो आणि मला मार देतो, आपण पण एकदा कुत्र्यासारखा प्रयोग करून बघू. मग गाढवानं ठरवलं काय करायचं, कुत्र्यासारखा प्रयोग करायचा. मालक शेतातून घरी आला. गाढवानं ऑब्झर्वेशन केलं होतं की कुत्रा नेमकं काय काय करतो. मालक आला की गाढव शेपूट हलवायला लागला. मालक आत येताच गाढवानं आपले पाय त्याच्या पोटावर टाकले, झेप घेतली आणि त्याचं तोंड चाटायला लागलं. मला सांगा पुरुष मंडळी, काय करू आपण? काय केलं असतं तुम्ही काय केलं असतं? त्या मालकानं काठी घेतली आणि रोज थोडं मारत होतं, पण त्या दिवशी तर बदड 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 गाढवाला मारलं, खूप मारलं. मग मला सांगा, गाढव हे काय, त्याची गरज आहे आणि कुत्रा ही मालकाची काय आहे, आवड आहे. देव आपला कधी होतो, गरज म्हणून जर त्याच्याजवळ गेलं तर देव आपला होत नाही. त्यासाठी काय करावं लागतं, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे. आवडीने भावे हरी नाम घ्यायची, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे. आवडीने भावे हरी नाम घ्यायची, तुझी चिंता त्याची सर्व आहे. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. आवडीनं जर देवाला आपलं केलं तर आपली काळजी सगळा वाहणारा तो परमेश्वर आहे. तुम्हाला काळजी करायची आवश्यकता नाही. पण आपण देवाला आपलं म्हणत नाही. बघा, या संसारामध्ये चालताना, जीवन जगत असताना आपलं कुणाला म्हणतो आपण? या जी माणसं आपली कधीच नसतात त्या माणसांना आपण आपलं म्हणतो. पण ज्यांना आपण आपलं आपलं म्हणून त्यांच्या मागं फिरत असतो ती माणसं आपली कधीच नसतात. एक उदाहरण आहे का, 2 सख्खे भाऊ एका शाळेत जायचे, सोबत शाळेत जायचे, सोबतच एकाच दप्तरामध्ये आपल्या दोघांचं दप्तर न्यायचे, एकाच डब्यात जेवण करायचे, सोबत वाढले, मोठे झाले. त्या दोघा भावांचं लग्न झालं. 2 सख्या चुलत बहिणी एकाच घरातल्या, त्यांच्यासोबत या दोघांचं लग्न झालं. मग थोरला जो होता, धाकटा जो होता, तो काय करायचा, तो शेतीतली कामं करायचा. आणि थोरला जो आहे तो गावगाड्यातला पुढारी. अगदी शर्टावर लिंबू कापावं एवढी कडक इस्त्री. कुणाच्या कपड्याला? थोरल्याच्या कपड्याला. कुणाच्या? थोरल्याच्या कपड्याला. अगदी शर्टावर लिंबू कापल इतकी कडक इस्त्री. मग कुणाचं बारसं याच्याकडं, कुणाचं डोहाळ जेवण याच्याकडं, कुणाचं लग्न याच्याकडं, सगळी कामं बाहेरची हा करायचा, सगळा कारभार याच्याकडं. आणि धाकट्यानं फक्त काय करायचं, शेतात जायचं. धाकट्याची बायको सुद्धा त्याच्याबरोबर शेतात जायची धाकट्याची बायको. आणि मग गेल्याच्या नंतर एक दिवशी काय झालं, हा थोरला जो आहे तो शेतात गेला आणि शेतात जाऊन यानं काय केलं, ऊस उपटून आणला. ऊस कळतो ना, ऊस, शेतातून ऊस उपटून आणला. ऊस आणला आणि मग अंगणात दोघांची मुलं खेळत होती. थोरल्याचं धाकट्याचा मुलगा म्हणाला, बाबा मला ऊस, काका मला ऊस. थोरल्याचा मुलगा म्हणला, बाबा मला ऊस. दोघंही मुलं जवळ आली. आता दोघांचं भांडण लागल म्हणून यानं काय केलं, ऊस पाय वर केला आणि मोडला. मग वाड्याकडचा ऊस एका हातात आणि बुडाकडचा एक ऊस एका हातामध्ये. वाड्याकडचा एका हातात, बुडाकडचा एका हातात. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला, सगळी सुज्ञ मंडळी आहात, वाड्याकडचा ऊस गोड का बुडाकडचा ऊस गोड? ऊस गोड कुठला?
बुडाकडचा. मग बुडाकडच्या बाजूनं जे येत होतं ते भावाचं मूल होतं आणि वाड्याकडच्या बाजूनं जे येत होतं ते आपलं मूल होतं. मग आता कमी गोड ऊस जो आहे तो भावाच्या पोराला जातोय, गोड ऊस भावाच्या पोराला आणि कमी गोड ऊस माझ्या पोराला. मग काय केलं त्यांनी, दोन्ही मुलं जवळ येऊ दिली आणि हाताला फक्त तिढा टाकला. काय केलं, हाताला तिढा टाकला. तिढा टाकल्याच्या नंतर हे सगळं लाईव्ह टेलिकास्ट अंगणात भांडी घासत असलेली धाकटी बघत होती आणि ती त्यावेळी तवा घासत होती. काय, तवा. तिचं 60चं स्पीड 120 वर गेलं. कवा, हा. तिचं 120चं स्पीड 180 वर गेलं. कवा, मिसरीचा डबल येडा घेतला आणि तोंडात कोंबला. कवा, आणि मग तिथून पुढे कार्यक्रम सुरू झाला. भांडी आपट, पोळपूट आपट, बेलना आपट, देत दनादन कार्यक्रम सुरू झाला. तिचं सुंदर ते ध्यान, तिचा नवरा संध्याकाळी दारावरून घरी आला. टावेलवरच होता आणि मग दारात येताच हिनं दणकरनं आत तांब्या फेकून हाणला आणि हा म्हणला आज जरा जास्तच तापलाय. काय, मग हा म्हणाला अगं झालं काय. ती म्हणली तुमच्या भावानं तिढा टाकला, तिढा. हा म्हणला तिढाच टाकला ना. ती म्हणली तसं नाही, लग्न तर झालं असतं का त्याचं मुडद्याचं, मुडदा बशिवला त्याचा, कोण पोरगी देत नव्हतं, सख्खी चुलत बहीण त्याला करून दिली. वैताग आलाय नुसता, माझं काय नाही पण तुमच्यासाठी जीव तुटतो. रडायला लागली बिचारी. असं वाटतंय तुम्हाला सोडचिठी द्या आणि चोपदाराचा नंबर घ्याव कीर्तनाला जायला. तुम्हाला सोडचिठी द्यावा आणि चोपदाराचा नंबर घ्या. कशासाठी, कीर्तनाला जायसाठी. तो म्हणला अगं झालं काय. ही म्हणली तिढा टाकला, तिढा. हा म्हणला अगं तिढाच ना. ती म्हणली तसं नाही, हाताला तिढा. मग कारभारात किती तिढा, हाताला तिढा. मग बँकेत केवढा मोठा तिढा, हाताला तिढा. मग व्यवहारात केवढा तिढा. दोघींचे बाप दुसऱ्या दिवशी बोलवून घेतले आणि ट्रॅक्टरच्या चाकासहित वाटण्या झाल्या. कवा, हा. सांगायचं काय, सख्खा भाऊ सख्ख्या भावाला आपलं म्हणत नाही तर तुम्ही आम्ही आपल्याला कोण आपलं म्हणणार. या संसारात किती आपलं म्हटलं तरी आपलं कोण नसतं. आपली माणसं ओळखायची कशी हे शिका. ऐका, ज्याला काळजातले घाव आणि डोळ्यातला भाव, ज्याला काळजातला घाव आणि डोळ्यातला भाव कळतो त्याला आपलं म्हणा. बघा काही माणसं आपल्या आयुष्यात कशी असतात. शिरा माहिती आहे तुम्हाला, महिला मंडळ, पुरुष मंडळी शिरा खाल्लाय बघा. शिऱ्यातले मणुके दिसतात, काजू बदाम दिसतात, पिस्ता दिसतो, सगळं दिसतं. पण ज्याच्यामुळे शिऱ्याला गोडी आहे ती साखर मात्र शिऱ्यात कधी दिसत नाही. काही माणसं आपल्या जीवनामध्ये अशा साखरेसारखी असतात जी कधी दिसत नाहीत. ती माणसं मात्र आवर्जून जपायला शिका. नाहीतर असतात की माणसं मग आपल्याबरोबर, काही माणसं असतात चपलेसारखी, आपल्याबरोबर चालतात, आपल्याच बरोबर असतात पण आपल्यावरच ती शिंतोडे उडवतात. अशी माणसं आणि अशा चपला वेळच्या वेळी बदललेल्या कधी पण चांगल्या असतात. काही माणसं असतात भाड्याच्या घरासारखी. भाड्याचं घर, भाड्याचं म्हणजे रेंट न असलेलं, कितीही तुम्ही त्याला सजवा, कितीही नटवा, ते तुमच्या मालकीचं होतं का, तुमच्या मालकीचं होत नाही. भाड्याचं कर कधीच तुमच्या मालकीचं होत नाही. तसं काही माणसांना कितीही जीव लावा ते कधीच तुमची होत नाहीत. म्हणून पहिल्यांदा माणसं ओळखायला शिका. जगाची रीत आहे, एखादा आंधळा माणूस आहे, त्या आंधळ्या माणसाला जर महाराज दिसायला लागलं तर सगळ्यात पहिल्यांदा ज्या काठीच्या आधारानं तो चालत होता ती काठी सगळ्यात पहिल्यांदा बाजूला फेकून देतो. ही जगाची रीत आहे. तसंच नात्या गोत्यांचंही तसंच आहे. जोपर्यंत तुमच्याजवळ पैसा आहे, जोपर्यंत तुमच्याजवळ सगळं काही ऐश्वर्य आहे, तोपर्यंत तुमची नातीगोती तुमच्याजवळ आहेत. तुमच्याजवळचा पैसा संपायला लागला की नाणी गळायच्या आत नाती गळून पडतात. हे जीवनाचं सत्य आहे. म्हणून या संसारामध्ये कुणालाही आपलं म्हणत बसण्यापेक्षा कुणाला आपलं करा. तुकोबरा या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, आपुला तो एक देव, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा.
आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीव चुकलो हे एरती माई के दुखाची जनिती एरती माई के दुखाची जनिती आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीव चुकलो हे एरती माई के दुखाची जनिती एरती माई के दुखाची जनिती आपुला तो एक देव करून घ्यावा 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 तेने विन जीवा सुख नहे तेने विन जीवा सुख नहे ये रती माई के दुखाची जनिती ये रती माई के दुखाची जनती तेने विन जीवा सुख नहे तेने विन जीवा सुख नहे दुखाची जनती ये रती माई के दुखाची आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे येरती माई क दुःखाची जनते नाही आधी अंती अवसान देवाला आपलं करा काय होईल देवाला आपलं केल्यामुळं तुम्हाला खऱ्या सुखाची प्राप्ती होईल मग आम्ही सुखी नाही का आम्ही सुखी आहोत पण ज्या ह्याच्यामध्ये आपण धन्यता मानतो सुख मानतो त्याच्यात खरं सुख नाही बघा आपण संसारामध्ये आशेने जगतो माणसाची आशा संपली आहे का आज सायकलवाला सायकलवर चाललाय पण त्याला वाटतं मोटरसायकलवर चालणारा सुखी मोटरसायकलवर चालणाऱ्याला वाटतं की चार चाकीतला सुखी चार चाकीत चालणाऱ्याला वाटतं की विमानात बसणारा सुखी पण खरा सुखी कुणीच नाही जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुझी शोधून पाहे कोण सुखी आहे कुणी सुखी नाही मग संसारातली माणसाला आशा सुटत नाही बघा घूस माहिती तुम्हाला घूस माहितीये ही घूस जर घराला लागली किती माती उकरावी तिला कळतं का तिला कळत नाही मग एक जणांना प्रश्न विचारला घुसमाय किती माती उकरल्यावर तुझं पोट भरेल किती माती उकरल्यावर ती म्हणली काय नाही दादा काय करायचं माती उकरायची आणि ढीग झाला मातीचा की ढिगावर उभा राहायचं आणि डोकं वर करून बघायचं किती ढीग झालाय मला सांगा असे किती ढीग केले म्हणजे घुशीची आशा संपल का कोणत्या घुशीची त्या घुशीची म्हणत नाही मी समजलं त्यांना धन्यवाद बाकीचे फिर मिलेंगे ब्रेक के बाद विठ्ठल विठ्ठला 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 कीर्तन 4G मध्ये राहून 5G मध्ये राहून ऐकावं लागतं बरं का नाहीतर असं व्हायचं टावर खाली सिरिंज नाही असं होऊ देऊ नका माणसाची संसारातली आसक्ती संपत नाही बघा अगदी 3री-4थीच्या पाठामध्ये आपल्याला धडा होता एक भित्रा ससा आभाळावर त्याच्या पाठीवर पान पडलं पिंपळाचं म्हणून पळत सुटला दूर धावत सुटला काय झालं विचारलं बाकीच्यांनी तर हा म्हणाला आभाळ पडलं पहिल्यांदा भेटला कोल्हा तो म्हणाला अरे पळ जीव वाचवायचा असेल तर पळ आभाळ फाटलंय आभाळ पडायला लागले कोल्हा पळत सुटला कोल्ह्याला भेटला पुन्हा लांडगा तोही पळत सुटला आता किती जण झाले ससा कोल्हा लांडगा 3 जण पळायला लागले पुन्हा त्यांना भेटला अस्वल ते पण पळायला लागलं पुन्हा सिंह भेटला ते पण पळायला लागलं
असं करत 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 सगळी पळायला लागली. मग पुन्हा गाढव भेटलं. कोण? गाढव. मग 2 गाढवं होती. ती गाढव म्हणली की अरे ही का पळत सुटलेत? मग ससा म्हणला अरे तुम्हाला जीव वाचवायचा असेल तर तुम्ही पण पळा. अरे पण पळताय का? कुणी विचारलं? गाढवानं. मग एक गाढव दुसऱ्या गाढवाला म्हणते अरे नको त्या चौकशा करू नको, आपण चौकशा करतो म्हणून तर लोक आपल्याला गाढव म्हणतात. लोकांच्या नको त्या चौकशा करायच्या नाहीत. मग गाढव पण पळत सुटली. मग सगळ्यात छान माकड उभा होता कडेला. माकड म्हणलं अरे का पळताय? ससा म्हणला आभाळ फाटलं. कुठं फाटलं? चला बरं म्हणले बघू. बघायला गेले. पण जीव वाचवायचा असेल तर पळा. पळायचं कुठपर्यंत? सिंहाला विचारलं. सिंह म्हणला कोल्याला विचारा. कोला म्हणला लांडग्याला विचारा. लांडगा म्हणाला ज्याच्यापासून पळायची सुरुवात झाली त्याला विचारा पळायचं कुठपर्यंत. सशाला विचारलं. सशे दादा पळायचं कुठपर्यंत? ससा म्हणाला जिथं आभाळ टेकलंय तिथपर्यंत पळायचं. आभाळ काही टेकलं नाही, पळायचं काही थांबत नाही. तसं संसारामध्ये आशा काही संपत नाही आणि संसार काही सुटत. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. संसारात सुख आहे का महिला मंडळ? दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. ए दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. ए सुखाचा विचार नाही कोटे, नाही कोटे. नाही कोटे, नाही कोटे. ए सुखाचा विचार नाही कोटे, नाही कोटे. संसार दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. वा वा वा. दुःख बांधवडी संसार एवढ्या सुंदर चालीत गायल्यावर तो संसार दुःख बांधवडी होईल का? दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. या संसारामध्ये सुख आहे का महिला मंडळ? संसारात सुख सोडायचा, सोडायचा. माणसाला संसार सुटत नाही. पण का हो तुकोबर आहे? तुम्ही तर संसारी माणसाला 4 पुरुषार्थ सांगितले. कुठले? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हे जीवनातले 4 पुरुषार्थ आहेत. जो धर्मानं वागतो, जो पैसा कमवतो. बघा, जर तुम्ही पैसा कमवला नाही तर तुमच्या जीवनात अर्थ नसेल तर तुमच्या जीवनाला अर्थ नसतो. माणसाला जीवन चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी काय केलं पाहिजे? त्यानं चांगलं अर्थार्जन केलं पाहिजे. तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्हाला कोणी विचारत नाही. नाहीतर श्रीमंताची बकरी मेली तरी लोक विचारायला जातात, कशी काय बकरी मेली, कशी काय बकरी मेली, कशी काय बकरी मेली. गरीबाची पोरगी मेली तरी कोणी विचारायला जात नाही. श्रीमंताला विचारायला सगळे जातात, बकरी जरी मेली तरी. पण जगाचा वागणं कसं आहे ते ऐका, जगाची रीत कशी आहे ती ऐका. श्रीमंताची बकरी मेली, सगळे पाहायला गेले. गरीबाची मुलगी गेली, कुणी बघितलं नाही. श्रीमंताची बकरी मेली, सगळे पाहायला गेले. श्रीमंत गेला, कुणीच गेलं नाही. ही जगाची रीत आहे. कारण बकरी मेल्यानंतर पाहायला किती जण येतात हे पाहायला श्रीमंत जिवंत होता. पण श्रीमंत गेल्याच्या नंतर कोण येतंय आणि कोण नाही हे पाहायला श्रीमंत जिवंत नाही. पण ही जगाची रीत आहे. धर्म, धर्म म्हणजे काय? सुरुवातीला हे कळायला पाहिजे. भगवद्गीता आपल्याला सुंदर सांगते. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकः पांडवश्चैव किम कुर्वत संजय. भगवद्गीतेतला पहिला अध्याय, पहिला श्लोक, पहिला शब्द धर्म. भगवद्गीतेतला 18वा अध्याय, शेवटचा श्लोक. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिर् दुर्वानीतिर्मतिर्मम. भगवद्गीतेतला शेवटचा अध्याय, शेवटचा श्लोक, शेवटचा शब्द मम.
पहिला शब्द धर्म, मम धर्म, माझा धर्म काय हे ज्याला कळालं तो संसारात सगळ्यात सुखी. कुणाला कळलं हा आयुष्यात धर्म कसा येतो? आयुष्यभर धर्मानं जगणारा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एकमेव राजा जन्माला आला, एकच राजा झाला. त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा, एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की आज आपण या ठिकाणी बसलोय, इथं भगवंताचा जागर गजर सुरू आहे. याचं सगळं श्रेय जातं कुणाला? धर्मानं वागणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना. या राजाला घडवणारी एक आई, असं घडवलं आपल्या मुलाला. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पोटात वाढत होते आई जिजाऊच्या, त्यावेळी जिजाऊ मासाहेब म्हणायच्या की बाळा तू जन्माला ये, कारण इथं चहूबाजूला अधर्माची होळी पेटते. आपलीच माणसं आपल्या माणसांचा घात करण्यासाठी त्यांच्या तलवारी उचलल्या जात आहेत. इथं मराठी माणसाला मराठी मन नाही, इथं स्वतःच्या राजाला स्वतःचं आपलं सिंहासन नाही. माझा राजा तू जन्माला ये, पण जळायच्या या ठिकाणी जळायच्या ध्यानानं ये. का? कारण एका ज्योतीने जर ठरवलं जळायचं तर ती एक ज्योत काय करू शकते? सगळा अंधार दूर करू शकते. आणि ती आई म्हणते राजाला जन्माला ये. शिवछत्रपती महाराजांचा जन्म झाला आणि मग आपल्या आईच्या मांडीवर, जिजामाऊलीच्या मांडीवर पहिलं सिंहासन छत्रपती शिवरायांचं. आईच्या डोळ्यातून येणारा प्रत्येक अश्रूचा थेंब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे. का सांगते मी? लक्षात घ्या. कारण आज छत्रपती शिवाजी महाराजांनी जर धर्म सांभाळला नसता तर आज या ठिकाणी कीर्तन सुद्धा झालं नसतं. विठ्ठल ही आई आपल्या मुलाला वाढवते कसं? लक्षात घ्या. आज प्रत्येक आईनं आपल्या मुलाला योग्य संस्कार देणं गरजेचं आहे. गणपती बाप्पांना आज गणाचा अधिपती म्हणून नामाभिधान प्राप्त झालं. त्याचं कारण आहे आई मस्तक कापून घेतलं पण आईची आज्ञा मोडली नाही. जो माणूस, जो व्यक्ती आईची आज्ञा मानतो, आई वडिलांच्या आज्ञेत राहतो, त्याचं नाव जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत अमर राहतं. म्हणून आईचं ऐकावं. जिजामाऊली छत्रपती शिवरायांना गोष्ट सांगायच्या. कुणाची? रामाची गोष्ट सांगायच्या. श्रीरामाने रावण वधिला लढुनी, वानरा वीर जमवोनी. मी तुला रामाची गोष्ट सांगते राजा. जिजामाऊली श्रीकृष्णाची गोष्ट सांगायच्या. आणि श्रीकृष्णाच्या गोष्टीतून शिकायचं काय? मी तुला भीमाची छाती फोडणाऱ्या कीचकाची गोष्ट सांगते. कीचकाची छाती फोडणाऱ्या भीमाची गोष्ट सांगते. तू तसा वीर होशील का, तलवार करी धरशील का, जमवूनी बावळे गणका, रनिवधावया देश शत्रूचा मेळा, उठ रे उठ शिवराया.
आपल्या मुलाला संस्कार देते हे आई. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अवघे 9 वर्षाचे आहेत आणि एकदा कळलं की छत्रपती शिवाजी महाराज महिलांचं नृत्य पडद्याच्या आडून पाहतायत, धावत गेल्या आईसाहेब जिजाऊ आणि त्यांच्या पाठीत धपाटा टाकला आणि सांगितलं, शिवबा तुला बाया नाचवणारा नाही, बाया वाचवणारा छत्रपती शिवाजी महाराज व्हायचे. हे संस्कार दिलेत कुणी? एका आईनं. ही आई मुलाला नुसतं दूध पाजणारी आई नाही, तर त्याच दुधाबरोबर त्या मुलावर योग्य संस्कार करणारी आई आहे. आणि या संस्कारातून एक नरसिंह राजा, एक नरोत्तम राजा जन्माला आला. नरसिंह शिवाजी राजा. शिवाजी राजा साधी त्याची प्रजा जमवूनी फौजा, रांगड्या वीर मावळ्यांच्या, रांगड्या वीर मावळ्यांचा, रांगड्या वीर मावळ्यांचा, दौलती बुडवी पातशाह्यांच्या, दौलती बुडवी पातशाह्यांचा, दौलती बुडवी पातशाह्यांच्या. काय घडलं हो या महाराष्ट्राच्या मातीमध्ये? चारी खंडात झाले बहुवीर, चारी खंडात झाले बहुवीर, पराक्रमी शूर त्यात रणधीर, सर्वाहुनी श्रेष्ठ शिवाजी राजा, शिवाजी राजा, शिवाजी राजा, षडगुण ऐश्वर्य संपत्तीचा, षडगुण ऐश्वर्य संपत्तीचा, षडगुण ऐश्वर्य संपत्तीचा, षडगुण सर्व संपत्तीचा, म्हणून अवतारी म्हणू आम्ही त्याच, हा जीजी म्हणून अवतार म्हणू आम्ही त्याच, जी जी म्हणून अवतार म्हणू आम्ही त्याच, जी जी जी. एवढा संयम, एवढी कर्तव्यनिष्ठता, एवढा सजगपणा, एवढं नियोजन. अहो ज्यावेळी अफजल खान महाराष्ट्रावर चालून आला आणि चालून आल्याच्या नंतर प्रतापगडाच्या पायथ्याशी ज्यावेळी हा अफजल खान आला, प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला विमान नाही त्याला जाण, शिवाजी राजाचा करामतीची, शिवाजी राजाचा करामतीची, शिवाजी राजाचा करामतीची, त्यास नाही जाणीव शक्तीची, त्याच नाही जाणीव सत्तेची, त्याशी नाही जाणीव सत्तेची, करील काय काय युक्तीची, महाराजांनी निरूप घेतला, महाराजांनी निरूप घेतला न दंडवत घातला भवानीला, छत्रपती शिवाजी महाराज तुळजाभवानीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बळ मागतात तुळजाभवानीला. आई भवानी तुझ्या कृपेने भक्ताला अगाध महिमा तुझी पावली वारी संकटाला, आई कृपा करी माझ्यावरी जागविते रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागविते रात सारी, आज गोंधळाला गोंधळ मांडीला भवानी आई गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी आई गोंधळाला ये, उदे 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 दारुगड बैयाचा दारुगड ए दारुगड बैयाचा दार, दारुगड बैयाचा दार, दारुगड बैयाचा दार, तुळजापूरच्या अंबाबाई दारुगड ए तुळजापूर बैयाचा दार,
दार उघड बाई आता दार. दार उघड बाई आता दार उघड बाई दार उघड बाई आता दार दार उघड बाई आता दार उघड बाई. दार उघड बाई आता दार उदे उधे 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 बोल तुळजाभवानी माता की प्रतापगडच्या पायथ्याशी राजानं खानाच्या भेटीसाठी शामियाना उभारला. भेटीसाठी छान उभारिला, भेटीसाठी छान उभारिला. भेटीसाठी जाण उभारीला भेटीसाठी जाण उभारीला आणि या नक्षीदार शामियान्यात खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला सय्यद बंदा त्याच्या संगतीला, सय्यद बंदा त्याच्या संगतीला. सय्यद बंदा त्याच्या संगतीला सय्यद बंदा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला होता. कोण? नावी होता. अहो महाराजांच्या सोबतीला नुसतं नावी नवा, तेली तांबोळी वासुदेव धनगर आगरी कोळी मुसलमान ब्राह्मण हे देखील महाराजांच्या खांद्याला खांदा देऊन लढले. या स्वराज्यासाठी लढले, महाराष्ट्राच्या सौभाग्यासाठी लढले. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला त्यातलाच तो जीवा, जीवा महाला म्हणतात ना, होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला आणि मग शामियानेत येतात. आमच्या राजाकडे पाहून हा खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ शिवबा. खान हाक मारी तो हसरी, खान मारी तो हसरी रोखून नजारा गहिरी. जी रे जी 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 रे रे जी 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 खानाने राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला की ओ खानदाभिमानी मान्याला, खानदाभिमान मान्याला, खानदाभिमानी मान्याला. कटारीचा वार त्यानं केला, कटारीचा वार त्यानं केला. चिलखत होत अंगाला. खानाचा वार खोका गेला. खान येडबडला, खान येडबडला. इतक्यात महाराजांनी पोटामंदी विंचवा ढकलला, पोटामंदी विंचवा ढकलला. वाघनखांचा मारा केला, टरा टरा फाटलं पोटाला. तडा गेला खानाचा कोतळा बाहेर आला. जे जी बाहेर आला जे जी बाहेर आला जे जे प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडले, पाप सारे गेले. पावन केला कृष्णेचा घाट, पावन केला कृष्णेचा घाट पावन केला कृष्णेचा घाट लावली गुलाबीची हो वाट. लावली गुलाबीची हो वाट लावली गुलाबीची हो वाट मराठी शाहीचा मांडला थाट. हा देवी अरे जी जी छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती संभाजी महाराज की जय! महाराज! महादेव महादेव धर्मानं जगला हा राजा. परस्त्री माते समान आहे. अशीच आमुची आई असते सुंदर रूपवती. आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. हे संस्कार देणारी एक आई आहे. आणि मला या परिवारामध्ये कौतुक वाटतं समाजासमोर बसलेल्या या आईचं. आदरणीय डॉक्टर श्रीमती स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण उदय बापूंनी जे स्वप्न पाहिलं, जे त्यांच्या स्वप्नातलं मंदिर साकारलं, त्यांच्या पश्चात आज या आईनं या कुटुंबाची धुरा सांभाळली. खरं तर एक कणखर स्त्री
म्हणायला त्यांना काही हरकत नाही, कारण पतींच्या पश्चात सुद्धा कणखरपणे त्या उभा राहिल्या, आपल्या दोन्ही मुलांना संस्कार दिले आणि एवढे छान संस्कार दिले. खरं तर त्यांचा आणि माझा परिचय आमच्या स्वराजमुळे झाला. शिवबाबा एकदा त्यांच्या कन्स्ट्रक्शनच्या कामासाठी निघाले होते आणि स्वराज सायकलवर त्यांच्या मागे गेला. सायकलवर जाऊन त्यांना अडवलं. लहान मुलं आपल्या मागे येत आहेत म्हणून बाबा थांबले आणि त्यांना विचारलं कुठे चाललायत, तर हा म्हणला आमच्या मंदिरामध्ये, एकमुखी दत्त मंदिरामध्ये आरती आहे, तुम्ही या. म्हणजे अगदी लहानापासून ते थोरापर्यंतच्या मनामध्ये ज्यांनी घर केले ते शिवबाबा आहेत. खरं तर त्यांच्या नावामध्येच देवाचा अंश आहे, कारण शिव हे भगवान शिवशंकराचं नाव आहे. आणि श्रीमंताची मुलं बहुता संस्कारी नसतात, पण आपल्या मुलांना चांगलं संगोपन संस्कार देणारी ही माता आहे. म्हणून आईंसाठी एकदा जोरात टाळी. मी म्हणेन, ज्या घरामध्ये स्वयंप्रेरणेने प्रेरित असलेली स्वयंप्रभा आहे, ज्या घरामध्ये सामाजिक नैतिक धार्मिक मूल्यांचा उदय, ऐका, ज्या घरामध्ये सामाजिक नैतिक धार्मिक मूल्यांचा उदय आहे, त्या घराच्या कीर्तीचा ध्वज कायम आसमंतामध्ये डौलानं डोलत असतो. त्या घरामध्ये शिवाचं तेज कायम अबाधित असतं आणि त्या घरामध्ये ईश्वरी चैतन्य आणि देवमान्य असलेली कन्या म्हणजेच देवन्या ही लक्ष्मीच्या रूपानं नांदत असतात. असा हे सुंदर परिवार, सुंदर कुटुंब, जसं छत्रपती शिवाजी राजांना जिजाऊ मासाहेबांनी घडवलं, तसं आईसाहेबांनी बाबांना घडवलं. अगदी लहानापणापासून ते मोठ्यापर्यंत त्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये घर करणारा हा व्यक्ती, त्यांचा नगरसेवकापासून हा सुरू झालेला हा प्रवास आहे. हा लाल गाडीपर्यंत येऊन थांबावा, मंत्रिमंडळामध्ये आम्ही त्यांना पाहावं, अशी गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. आणि एकदा सर्वांना तुम्हाला विनंती आहे की सर्वांनी प्रेमानं भजन करायचे. सर्वांनी हात वर घ्या. हात वर कशासाठी घ्यायचे? कारण आपण ज्यावेळी देवाला समर्पित होतो त्यावेळी सर्वांनी हात वर घ्यायचे असतात. पोलीस चोराला हँड्सअप म्हणतो आणि आम्ही तुला शरण आलो हे सांगण्यासाठी चोर हात वर करतो. मग आज आपण देवाला शरण जाऊन देवाचं सुंदर असं भजन करायचंय. विठोबा रखुमाई जय ढोबार कुमाई, देव ढोबार कुमाई, ढोबार कुमाई, जय जय ढोबार कुमाई, ढोबार कुमाई, जय ढोब. टाळा टाळ काय ढोबार घुमाये, जय जय ढोबार घुमाये, ढोबार घुमाये, जय जय ढोबार घुमाये, जय जय ढोबार घुमाये, ढोबार घुमाये, जय ढोबार घुमाये. उलटा ढोबार घुमाये, ढोबार घुमाये, जय जय ढोबार घुमाये, 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 ढोबार घुमाये. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम. ढोबा 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 ढोबा. आयुष्याच्या सरते शेवटी माणसाच्या सोबत काहीच येत नाही. येतं का काही सोबत? सुविधा केली का तुम्ही तशी काही?
इथं आहे माझ्या 25 कपाटात ओझं झालंय साड्यांचं. मी गेल्याच्या नंतर स्वर्गात सुद्धा या साड्या मला घालता याव्यात तशी काही सेटिंग केली आहे का? आहे का तुमचा वशिला? मला सुद्धा सांगा, आहे का? तिथं वशिला चालत नाही. पण एक लक्षात घ्या, हे जीवित लोक स्थिर नाही. कारण एक सुभाषितकार सांगतात, अस्थिरम जीवितम लोके अस्थिरम धन यौवने अस्थिरम पुत्रदारश्च धर्मकीर्ती द्वयम स्थिरम. या जगामध्ये दोनच गोष्टी स्थिर आहेत. त्या कोणत्या? धर्म आणि कीर्ती. म्हणूनच सांगितलं जीवनाचे 4 पुरुषार्थ आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म, अर्थ मी सांगितलं. काम, ज्याला स्वतःच्या कामावर म्हणजे वासनेवर विजय मिळवता आला. एक तुलसीदासजी सांगतात पहा, जो प्यास ना बुझा सके वो नीर नीर क्या, जो वापस आए लौट के वो तीर तीर क्या, जो भूख ना मिटा सके वो चीर चीर क्या, और जो खुद को ना जीत पाए वो वीर वीर क्या. स्वतःच्या इंद्रियांना आवर घालावा लागतो, त्याला जिंकायचं असतं. पण कितीही आम्ही माणसाला काम वासना ज्याला अनावर होते, मोठे मोठे ऋषी सुद्धा यातून सुटले नाहीत. पण ज्याला काम जिंकता आला, त्यानं धर्म, अर्थ, काम याच्यावर विजय मिळवला, त्याला मोक्षाची प्राप्ती आपोआप होत असते. म्हणून तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. आपण गेल्याच्या नंतर आपलं शरीर जातं, पण आपण आपल्या नावानं आपण आपलं कीर्ती मागं ठेवत असतो. हे लक्षात घ्या. कशाने मागं राहतो आपण? नाव. आज किती वर्ष झाली बापूंना जाऊन, पण आजही त्यांचं नाव जशाला तसं अबाधित आहे. कारण त्यांच्या संस्कारावर पाऊलावर पाऊल टाकून चालणारी मुलं, त्यांना ते संस्कार त्यांनी दिलेत, म्हणून त्यांनी त्यांचं नाव जिवंत ठेवले. आज किती वर्ष झाली तुकोबारायांना जाऊन, पण आजही ते आपल्यामध्ये अमर आहेत. ज्ञानोबराया, त्यांचं नाव आजही आपल्या सर्वांच्या मध्ये आहे. मग ज्यावेळी तुम्ही असं चांगलं काही काम करता, त्यावेळी समाजामध्ये तुमची कीर्ती ही कायम राहत असते. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. अशी उत्तम कीर्ती तुमची मागे उरावी. पण हे कधी शक्य होतं? ज्यावेळी तुम्ही देवाला आपलंसं करता. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 कोण भावी सरळ सरळ घ्या दोन्ही चाली. तुका म्हणे एका मरणची सरी तुका म्हणे एका मरणाची सरे तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती आ
रति माई ये रति माई के दुख दीजरी ये रति माई के दुख दीजरी माही का दुखात जनाती ये रंग माही का दुखात जनाती माई के दुख दीजरी ये रति माई के दुख दीजरी ये रंग माही का दुखात जनाती ये रंग माही का दुखात जनाती नाही आजी आजी आवसान नाही आजी आजी आवसान ये रतबाई के दुखाची जनी ये रतबाई के दुखाची जनी नाही आजी आजी आवसान नाही आजी आजी आवसान ये रजमाही ग दुखात जनाती ये रजमाही ग दुखात जना विठ्ठल जय जय विठ्ठल कुंडली कमरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की आ बोले लीले पुरे देवा पुरे करा क्षमा करा क्षमा ए नाये विचारला ये करा क्षमा करा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव कुंडली गवरा